हॅलो मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी ह्या ब्लाऊजची तुम्हाला कटिंग केलेला व्हिडिओ दाखवलेला आहे। आता स्टिचिंग दाखवते एकदम सोप्या पद्धतीत। नवीन असाल तुम्हाला स्टिचिंग जमत नसेल, अस्तरचा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा किंवा कशा पद्धतीने शिवायचा ते मी या व्हिडिओत सांगते। आता आपला हा समोरचा भाग आहे, पुढचा भाग मी सेंटरमधून अस्तर कट करून घेतला। हा उलट्या पद्धतीने ब्लाऊजचा ठेवून दोन्ही पुढच्या भागाचे समोरासमोर भाग ठेवून घेतली। अगोदर मी चॉकनी टेक्सच्या जागी खालच्या साईडला मार्किंग केली। सेंटरला आपण पिन लावून घेऊ। तुमचा जर सिल्कचा किंवा जॉर्जेटचा जास्त घसरणारा कपडा असेल तर 2-3 जागी तुम्ही अशा प्रकारे टाचणी लावून घेता। आता आपण साईडची शिलाई अस्तर जोडत असताना मोठी टिप करून पूर्ण अस्तरला शिलाई मारून घ्यायचं। कधी पण ह्या साईडनं मारत असताना मुंड्या करून असं शोल्डरपासून अशा पद्धतीने शिलाई मारा, म्हणजे आपल्या कपड्याला कधीच प्लेट येत नाही आणि शिलाई मारायला पण सोपं पडतं। आणि ब्लाऊज पीस अस्तरचा कपडा ब्लाऊज पीसच्या कपड्यावर ठेवून कटिंग करताना थोडा एक्स्ट्रा साईडचा कपडा ठेवायचा, जर एक्स्ट्रा कपडा असेल तर। नसेल तर आपण बरोबर कटिंग करून घ्यायचं। एक बाजू माझी शिवून झाली, आता दुसरी बाजू मी शिवून घेते। आता मी ह्याला गळ्याकडून शिलाई मारून घेतली, मुंड्यापासून घेऊ असं पूर्ण चारी साईडनं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचं। आपला कपडा खूपच पातळ असला तर आपण ह्याच्यावर उभी आणि आडवी अगोदर एक मोठी टीप मारून घ्यायची, म्हणजे आपला कपडा सरकणार नाही। आता दोन्ही क्रॉस पट्ट्या समोरासमोर ठेवलं। नवीन शिकणाऱ्याला ही खूप महत्त्वाची टीप आहे। समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने दोन्ही एका साईडचे होणार नाही याची काळजी घ्यायची। बाही किंवा क्रॉस पट्टी नंतर खोलत बसायला नको। आता आपल्या दोन्ही क्रॉस पट्टीला ब्लाऊजच्या कपड्याला अस्तर जॉईन करून झालं। आता आपण वरच्या साईडनं दाब शिलाई मारून घेऊया, त्याच्यामुळे काय होईल आपल्या क्रॉस पट्टीला किंवा ब्लाऊजला छान फिनिशिंग येईल। दोन्ही साईडच्या क्रॉस पट्ट्या मी शिलाई मारून घेतल्या। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काय समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा। आता हे बाहीचे कटिंग आहे, हाताचे बाही आहेत। बाही पण ठेवत असताना बघा, आता हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो दोन्ही असा ठेवून घ्यायचा आणि जो आपला अस्तर आहे आता हा बघा असं ठेवलं। दुसऱ्या ब्लाऊजच्या आपल्या साडीच्या कपड्यावर ठेवल्यावर त्याचीच बाजू उलटून त्या साईडला ठेवायची, म्हणजे मागच्या साईडची दोन्ही बाजू एकीकडे आले तर आपले बाही दोन्ही सेम होणार नाहीत, विरुद्ध दिशेला होतात दोन्ही वेगळ्या वेगळ्या, म्हणजे उजव्या आणि डाव्या साईडची बाही व्यवस्थित होईल। अशा प्रकारे दाब शिलाई मारून घेतली, मी शिलाई मारून घेतली। आता वरच्या साईडनं आपण दाब शिलाई मारून घेऊया। खूप पटकनी होतो ब्लाऊज शिवून, 1 तासाच्या आत हा ब्लाऊज शिवून येतो, 45 ते 50 मिनिटांमध्ये। आता आपण वरच्या साईडला अस्तरवर पण शिलाई टाकून घ्यायची, आपला अस्तर सरकणार नाही, व्यवस्थित बसेल। जो एक्स्ट्रा कपडा साईडचा तो मी कट करून घेते। ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची पण बाही अशीच बाहीची शिलाई करून घेऊन जो एक्स्ट्रा कपडा आहे तो अस्तरचा ब्लाऊजच्या साईडचा बाहीच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं। बघा एकदम कुठंच प्लेट नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित आले। ह्याचा कटिंगचा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलाय, तो नक्की बघा। आता हा पाठीमागचा भाग आहे, पाठीमागच्या भागाला पण पूर्ण शिलाई मारून घेते मी। अस्तर ठेवलंय, तुम्हाला जर लेस लावायची असला तर तुम्ही अस्तर गळ्याभोवताली शिलाई मारून खालच्या साईडला मारून पलटी करू शकता। मला पायपिंग लावायची, हा कपड्याची पायपिंग नको, कॉटनच्या मधल्या अस्तरच्या कपड्याची पायपिंग घालायला सांगितलं कस्टमरने माझ्या। खालच्या साईडला पण मी सरळ शिलाई मारून घेतली, 2 टाचण्या लावून घेतल्यात। आपण ते आता काढून घ्यायचं, साईडचा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा। आता आपलं पूर्ण शिवून झालं, मी एक्स्ट्रा कपडा ह्याचा कट करून घेतला। पाठीमागचा टेक्स मारून घेऊया आपण। शिलाई आता बारीक करून घ्यायची, अशा पद्धतीने डबल शिलाई करून पाठीमागची टेक्स मारून घ्यायची। 3 किंवा 3.5 इंचावर मारायची। गळा खूप डीप असला तर कमी घ्यायची, मीडियम गळा असला तर तुम्ही 4 इंचाची पण उंची घेऊ शकता टेक्सची। आता पाठीमागच्या साईडला आपण पट्टी लावूया, मधल्या साईडला फोल्ड करण्यासाठी। पट्टीला पण आपण दाब शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीनं। आता आपली शिलाई करून झाले, आपण हे पट्टी आहे अशा पद्धतीनं फोल्ड करून आपण इथं मोठी शिलाई मारून घ्यायचं, कारण आपल्याला ते नंतर शिलाई खोलायची असते। आपण नंतर ब्लाऊजला हेमिंग किंवा तुरपाई करून घेतो। आता आपला पाठीमागचा पूर्ण रेडी झालाय, पायपिंग तेवढी बाकी आहे। दोन्ही हात पण रेडी झाल्यात, पुढच्या साईडचा भाग क्रॉस पट्ट्या ते पण झाल्यात।
आता ब्लाऊजचे टेक्स, सेंटरची टेक्स घेत असताना तुम्ही 1 किंवा पावणा इंचाची जेवढी मार्किंग केलेली असते आणि वर जिथं आपण पॉईंट दिलेला असतं तिथं एकदम बारीक निमुळतं घ्यायचं, म्हणजे आपल्या ब्लाऊजची टेक्स व्यवस्थित येते आणि पफ पण छान दिसतो. बघा साधाच ब्लाऊज आहे पण किती भारी वाटतो. साईजनुसार टेक्सची रुंदी आपण वाढवू शकतो. टेक्सला पण पूर्ण टेक्सला चारी पण डबल डबल शिलाई करून घ्यायची. इकडच्या साईडच्या पण टेक्स घेऊन झाली. आता आपली मुंड्याच्या इथली टेक्स आहे क्रॉस टेक्स, ते मारून घेऊया. असं पलटी मारून घ्यायचं, लगेच धागा तोडायचा नाही, म्हणजे आपली ब्लाऊज पण पटकनी शिवून होतो, कमी वेळेत पटकनी ब्लाऊज शिवून येतो. बघा अशा पद्धतीनं खाली पसर वरी मिळतं अशा प्रकारे घ्यायचं. कोणती बी टेक्स मारताना पुढं असं कमी कमी घरत घ्यायचं, म्हणजे आपल्या टेक्स व्यवस्थित येतात. आता आपला हा भाग शिवून झाला. आपण क्रॉस पट्टी जोडून घेऊया. आता आपण हा भाग आहे ना ह्याच्यावर ठेवून बघायचं, मागच्या भागावर आपलं खाली किती इंच कपडा राहते. आपली क्रॉस पट्टी किती मोठी आहे, थोडी मोठी असलं तर आपण एक्स्ट्रा कट करू शकता, किंवा त्या ओळी आपण शिलाई मारताना मधल्या साईडला एक्स्ट्रा पकडू शकता. आता साडीच्या कपड्यावर हा भाग ठेवून घ्यायचा अशा पद्धतीनं. तुम्हाला जर व्यवस्थित पलटून क्रॉस पट्टी लावता येत नसेल तर अस्तर आणि क्रॉस पट्टीवर शिलाई मारून डायरेक्ट असं पण जॉईन करू शकता. आता हा साडीतला ब्लाऊज आहे, धागे निघणार नाहीत ह्याच्यानं. अशा पद्धतीनं मी मधल्या साईडनं पलटून मारते. तुम्ही नवीन असाल, जमत नसाल तर तुम्ही अस्तर आणि साडीचा कपडा जो आपण क्रॉस पट्टीला जॉईन केला तिथं शिलाई मारून घ्यायची, आणि ब्लाऊज पीसचा जो कपडा असतो आपण टेक्स घेतलेला त्याच्यावर शिवून पलटी न मारता डायरेक्ट पण मारू शकता. आता क्रॉस पट्टीला मी शिलाई मारून घेतली. अशाच पद्धतीनं त्या साईडला पण आपण शिलाई मारू. आता हे मधलं जे ब्लाऊज आहे आपलं फोल्ड झालेलं ते सरळ करून घेऊया. साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा क्रॉस पट्टीच्या साईडच्या. आता आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचं. बघा मागच्या भागाला जर आपण आता लावून बघितलं, थोडं पण आपलं कमी जास्त नाही झालं, एकदम बरोबर आहे. आपण आता लावून बघितलं तर आपल्याला फिटिंग करते वेळेस कमी जास्त होणार नाही. बाईची पण आपण बाई जेव्हा जॉईन करतो आपल्या ब्लाऊजला त्यावेळेस पण असं चेक करत राहिलं ना, तुमचा ब्लाऊज कुठंच बिघडणार नाही. कटिंग पण व्यवस्थित येईल, आपण स्टिचिंग पण व्यवस्थित येईल, तुमच्या कस्टमरची काहीच कंप्लेंट येणार नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचा. आता हा बटनचा ब्लाऊज आहे, ह्या साईडला मी बटनाची पट्टी लावते, म्हणजेच आपण आईला जसं लावतो त्याच पद्धतीने आपण बटनाची पट्टी लावतो. हुक्काचा ब्लाऊज असला तर तुमच्या ह्या साईडला हुक्काची पट्टी लावायचं. साडीचा कपडा ठेवून त्याच्यावर अस्तर शिवून शिलाई मारून घेतली. आता ह्या साईडला मी फोल्ड करून आपण शिलाई मारून घेऊया. ह्याला एक शिलाई मारल्यावर त्याच्या साईडला आपण इथं शिलाई लॉक करायची, कधी पण डबल शिलाई मारून घेऊया. आपण डबल शिलाई मारतो त्याच्यामध्ये गॅप असतो, त्याच्यावर आपल्याला बटन लावायला येते. बटन पण आपल्या एका लाईनीत व्यवस्थित येतात. बघा मधल्या साईडनं पण छान आलं. आता शिवून झालं. दुसऱ्या साईडचं आपण जे काचची पट्टी आहे जसं हुक्काला लावतो त्याच पद्धतीने ह्या साईडला आपण अस्तरची पट्टी जॉईन करून घेऊया. आता पलटून त्याला आपण दाब शिलाई मारून घ्यायची. अशा व्यवस्थित जिथं तिथं शिलाई मारून घेतलं, फिनिशिंग व्यवस्थित येते, ब्लाऊज पण फिटिंगला छान येतो. आपल्या कस्टमरची काही कंप्लेंट येणार नाही, आपल्याला जास्त कस्टमर जोडले जातात. इथं शिलाई लॉक करून घेतली. आता दोन्ही बाजू आपण एकावर एक ठेवून बघायचं. जे आपली हुक्काच्या साईडची किंवा काचची पट्टी असते त्या साईडला थोडंफार कमी जास्त होते हलका. आता मी ह्या साईडला आकार देऊन घेते. कधी पण कटोरी असो, आपला साधा ब्लाऊज असो, कोणता पण असो, आपण बटनाची पट्टी हुक्काची जी पट्टी पलटल्यावर तिथं थोडा आकारामध्ये चेंज होतं. बघा आता दोन्ही सेम झालं. आता हे आपले दोन्ही भाग जोडून झाले, आपल्या पट्ट्या जोडल्या. आता मला इथं पायपिंगला मी क्रॉस पट्टी काढून घेतली अस्तरच्या कपड्याची. आता आपलं एवढं शिवून झालं तर इथं एक मेन गोष्ट चेक करायची. आपला ब्लाऊज घ्यायचा मेजरमेंटचा, शोल्डरपासून अर्धा इंच तिथं वरी अस्तरच्या इथं माझा इथला एक्स्ट्रा कपडा कट करायचा राहिला. बघा इथं अर्धा इंच आपण सोडून बघायचं, म्हणजे आपलं गळा बघा एकदम परफेक्ट आहे. जर थोडं पाव इंच अर्धा इंच तुमचं जर इथं जास्त होत असलं तर हलकं क्रॉस कट करून आपण जिथं शोल्डरच्या इथं पकडतो तर थोडं जास्त पकडायचं. आपण नंतर जर गळा आपला शोल्डर उतरायला लागलं, नंतर वरून पकडलं तर आपली फिनिशिंग बिघडते. आता शिवते वेळेस ह्या गोष्टी जर चेक केलं तर तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही.
बघा ह्या साईडचा पण बघितले, अर्धा इंचच वरी एक्स्ट्रा आहे. आता आपण क्रॉसपट्टी जे आपण पायपिंगसाठी काढलेली ते लावून घेऊया. एक बाजू साईडला ठेवून ह्या साईडला लावून घेते मी. तुमच्या ब्लाऊजचा कपडा असला तर तुम्ही ब्लाऊजची लावू शकता. हा शायनिंगचा कपडा आहे, त्याने अस्तरचीच पायपिंग घालायला सांगितले, त्याच्यामुळे मी अस्तरची घालते. तुम्हाला तुरपाई करायची असलं तर मी अशा प्रकारे शिलाई मारून हा कपडा जो मध्ये फोल्ड करून वरून दाब शिलाई मारून तुम्ही हात शिलाई किंवा तुरपाई करू शकता. आता मी पायपिंग घालून घेते. आपला जो शिलाईचा कपडा आपल्या साईडला अशा पद्धतीने घेऊन तुम्हाला किती जाडीची पायपिंग घालायची अशा पद्धतीने पकडून घ्यायचं. त्या गोटच्या मध्ये आपली शिलाई यायला पाहिजे, म्हणजे पायपिंगला चांगली फिनिशिंग येते. जिथं आपला आकार वळतो तिथं वळवून व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे तिथं मध्ये पायपिंगचा कपडा असा ओढल्यासारखा नाही होत. बघा किती भारी आणि एकदम बारीक आले आपली पायपिंग. आता ब्लाऊज आपला असा शिवून झाला. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला पण करूया. पूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. काय समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.